नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आणि उद्याचे राज्यातील वातावरण कसे राहणार आहे, कोणत्या भागात अवकाळीची शक्यता आहे, कुठल्या भागात गारपिटीची शक्यता आहे व कुठल्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा घेणार आहोत. महत्त्वाचे अपडेट आहे मी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे ज्या काही अपडेट आहे त्या तुम्हाला समजतील. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आज राज्यात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नगर, छत्रपती संभाजीनगर तसेच ठाणे, रायगड घाटभाग असेल, तसेच कोकणपट्टीच्या या भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. तसेच गारपिटीची शक्यता देखील असेल. तसेच बीड, लातूर, धाराशिव या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर या भागातसुद्धा आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच उरलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, अकोला, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा या भागातसुद्धा दुपारनंतर काही ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या म्हणजेच 13 मे रोजी सुद्धा अशीच परिस्थिती राज्यात राहणार आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव तसेच कोकणपट्टीतील रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या भागातसुद्धा शेतकरी मित्रांनो दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच उर्वरित राहिलेल्या भागातसुद्धा वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, नांदेड, हिंगोली या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल व ही ताजी बातमी तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.